फक्त पेशंटला जे इमर्जन्सी असतात त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आपण इमर्जन्सी सर्व्हिसेस हॉस्पिटलमध्ये जे चालू राहतील ते आपण चालू ठेवणार आहे. आता याच्याबद्दल अजून तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कुठलेही मंत्री महोदय असू द्या किंवा कुठलेही पदावर असलेला इथला नगरसेवक असू द्या, कोणी काही याच्यावरती काय एक प्रतिक्रिया पण दिलेली नाही, कोणी कमेंट केलेली पण नाही. एकदा पुढे येऊन जर सांगितलं असता किंवा अरे डॉक्टरला काय झालं, कशी येते आता, कोणी काय विचारलं नाही आम्हाला. जे शासनाकडे जी घटना घडली याच्यामध्ये राजकीय आहे त्यांना सपोर्ट केलेला असं वाटतं का? राजकीय सपोर्ट दिला नाही दिला असं नाही म्हणणार, बट कसं जे इन्सिडेंट झाली आहे त्याच्यामधलं जे अक्युज्ड आहे ते राजकारणात असल्यामुळं हे काही डाऊट नाही आहे ना, मग होऊ शकतो ना. दुसरं कोणी असेल तर साधा माणूस, साधा लेमन असतो किंवा असे जनरल पब्लिक असतात, जनरल पब्लिक पण येऊन हल्ला करतात. डॉक्टरवर हे सगळं हल्ला पण होतात ना, अगोदर पण झालेली आहे. त्यावेळेला तर आपण अरेस्ट करतो, सगळं ऍक्शन घेतो, सगळं लागू होता, मग इथं का नाही झाली? इन्स्टिट्यूशनल FIR का नाही झाला? पोलिसांनी पण जे FIR मध्ये जे कलम होते ते कुठे लावले गेले नाहीये, पळवाटा वगैरे केले असं जाणवतो तुम्हाला? ते लिगली त्यांच्या कोर्स ते घेतलं जाईल, बट तुम्ही जर बघितलं तर या केसमध्ये इन्स्टिट्यूशनल FIR का नाही केलं? हे इन्सिडेंट झालेली कुठे? गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेतला पाहिजे होता? लोकल ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नमेंट घ्यायला पाहिजे होता, कोणी काय घेतलंच नाही. याबद्दल आपण आयुक्त जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली का? आम्ही ऑलरेडी हे सगळं मेमो वगैरे सबमिट केलं होतं ना, ऍक्शन घेतलं पाहिजे, सगळ्यांना संरक्षण दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या, अश्युरन्स दिला होता. बट त्या गोष्टी नंतर जे काय आता तुम्ही काल बघितलं तर काल पण जामीन वगैरे भेटले 20,000च्या गॅरंटीवर. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये कसं गावपळ घेऊन असं लोकांना डॉक्टरना मारायला आले, ते आता चांगलं फिरतात आहे बाहेर, जामीन भेटल्यानंतर बाहेर आले. तुम्ही म्हणाला तर आयुक्तांना तुम्ही भेटले का, पत्रव्यवहार वरतीपर्यंत गेलं का तुमच्या संघटनेतर्फे? त्यावेळेला आपण IMA इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि सगळं आपलं जे असोसिएशन्स आहे तिथे आम्ही त्यांना भेटलो आणि त्या दिवशी आपण हे सगळं पत्र वगैरे दिले. आयुक्तांना दिले Yes. वरती सरकार कुठे इथे दिले, वर पण नाही गेले मुख्यमंत्र्यांपर्यंत अजून गेले आणि अपॉइंटमेंट नाही भेटली. सर, मेडिकल कमिशनर असतात तुमचे सेंट्रल, त्यांना तुम्ही निवेदन दिले नाही का? नाही सर, मेडिकल कमिशनर असं कोणी नसतात सर. तिथं बेसिकली इंडियन मेडिकल असोसिएशनचा, आपला असोसिएशनचा एक स्टेट चॅप्टर असतो आणि एक नॅशनल लेवल असतो. आता हे लोकली अजिटेशन झाल्यानंतर दुसरा तिसरा दिवस आपण अरेस्ट झाल्यानंतर मग ते जे कलमा लावले आणि त्याच्यानंतर जे कोर्टवरती जे काही कारवाई झाली होती, पहिला 3 दिवस कस्टडीमध्ये होते, मग तिकडनं मग हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा कोर्टमध्ये असताना दुसरं काही आपण सांगू नाही शकत किंवा काही जास्त कमेंट नाही करू शकत या गोष्टीबद्दल. बट आमचं स्टेट लेवल IMA ऑलरेडी त्याच्याबद्दल मीटिंग वगैरे घेत होते, काय फर्दर कोर्स ऑफ ऍक्शन घ्यायला पाहिजे किंवा आमच्या सोबतचे जे असोसिएशन्स आहेत सगळं आमचं सहकार्य होतं, त्यांचं पण आम्ही पण डिस्कस करत होतो काय करायला पाहिजे. पण जसं मी बोललो तुम्हाला 3 दिवस झाली, आता ऑलमोस्ट 7 दिवस झाले, 11 दिवस होत आली आहे, ऑलमोस्ट झाली आहे. तर काय ऍक्शन, जे काय ऍक्शन झालेली आहे आम्ही त्या ऍक्शन बद्दल सॅटिस्फाईड नाही आहे आणि आमच्या स्टेट लीडर्सनी जे काय डिसिजन घेतलेली आहे परवा की आपण 1 दिवस स्ट्राईक करूया आणि जर ऍक्शन घेतली तर ठीक आहे, नाही घेतली तर आपण 20 दिवस त्यांना मुदत देऊया. मग 9 तारखेला मग इनडेफिनेट स्ट्राईक, त्यावेळेला आपण इमर्जन्सी सर्व्हिसेस पण बंद करण्यात येणार, हे आमचं मानणं. आपल्याला असं नाही वाटत की आता जी घटना घडली शास्त्रीनगरला ती ठीक आहे, लोकप्रतिनिधी मारलं ते चुकीचं होतं, पण कुठेतरी सरकारी हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांचं वर्तन जे आहे रुग्णासोबत किंवा नातेवाईकासोबत तो चुकतोय कुठेतरी. सर असं म्हणू शकतो आपण की दिवसाला काय एक डॉक्टर एवढा पेशंट बघू शकतो, एवढा पेशंटच्या नातेवाईकांना एक पेशंट एका नातेवाईकाला समजू शकतो. जर एका पेशंटचं 10 नातेवाईक 10 गोष्टी जर 10 वेळा जर विचारायला लागले, मग त्यांचं पण कुठनं ते काम करायची स्टाईल बदलतो.
हे एक गोष्टी असतात आणि पेशंटचं लोड, पेशंट आणि डॉक्टरचं जर रेशो बघितलं आपण ते खूप कमी असल्यामुळं डेफिनेटली आम्ही पण एका वेळेला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये काम करूनच आलो बरोबर. त्यावेळेला पण आपल्याला असं वाटतंय की 7 तास 8 तास कंटिन्यूस बोलत असल्यावर ते स्ट्रेस डेफिनेटली असतो. हे आपण जे बोलतो की सर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलायची पद्धत चांगलं नसतो हे नसतो असं बोलायचं म्हणून नाही बोलत, ते पण सेवेसाठी आहे, त्यांना पण माहिती आहे हे आज नाही तर परत उद्या तसंच आपल्याला काम करायचं, परवा पण येऊन काम करायचं. तर असं नाही आहे की त्यांच्या मध्ये कुठं ना कुठे डेफिनेटली एक स्ट्रेस असतो आणि ते मेंटल स्ट्रेस असू शकतो, फिजिकल स्ट्रेस असू शकतो, म्हणून या गोष्टी घडतात. आता या गोष्टींमधनं रिलीव्ह करण्यासाठी किंवा रिलीफ भेटण्यासाठी कोण काम करायला पाहिजे, कोणी या सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवठा करून द्यायला पाहिजे, प्रशासनाने करून द्यायला पाहिजे. सो नेहमी आपण हे म्हणतो की डॉक्टरचा वागणं चांगलं नसतो असं नाही. आपण जेव्हा सेवे करण्यासाठी आलोय आम्हाला माहिती आहे की एका पेशंटला चांगलं करण्यासाठी आपण येतोय, आज नाही उद्या नाही परवा पण आम्हाला तेच काम करायचे. तर या एका इन्सिडेंट मधनं ओके आता जसं आम्ही बोललो आता एक डॉक्टर आहेत बरोबर आहे, एक किती तर हल्ला होत असतात तरी पण आपण येऊन काम करतो की आपण काही सोडून जातो का, नाही जात. आणि तसं जरी इतर जरी बघितलं आपण या इन्सिडेंट घटना घडली बरोबर आहे 6 वाजता काहीतरी झालं 8:30 वाजता या इन्सिडेंट झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच पेशंटला ऍडमिनिस्ट्रेशनने जसं सांगितलं वसंत विहारी मॅटर्निटी हॉस्पिटलला शिफ्ट करून सुखरूपपणाने चांगलं डिलिव्हरी करून NICU उपलब्ध करून हे सगळं कोणी केलं, डॉक्टरनीच केलं ना. डॉक्टर ज्या वेळेला मार लागली त्याच वेळेला पेशंटला सोडून बाहेर रस्त्यात नाही पडले ना. पूर्ण ट्रीटमेंट दिल्यानंतर रात्री 2-3 वाजेपर्यंत सगळं बघितलं, पेशंट स्टेबल आहे, बाल वगैरे व्यवस्थित आहे, NICU मध्ये ठेवलेले, त्यांना सगळा पुरवठा दिले, मग पुढे येऊन कंप्लेंट दिली. मध्ये सोडून नाही आलेले पेशंट, पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट करूनच आलेलो ना आपण. सर तुमच्या जर डॉक्टरांची कमतरता आहे KDMC किंवा गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये, आता तुमच्या ह्या तर मागण्या असतीलच विविध, पण तुम्ही त्यांची जे परमनंट डॉक्टरांची भरती करा असं काही तुम्ही गव्हर्नमेंटला मागणी केली आहे का, किंवा ह्या ज्या आंदोलनात तुम्ही करणार आहात? सर या गोष्टीमध्ये ऑलरेडी तुम्हाला पण माहिती असेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथले खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सर एवढे एफर्ट्स घेतात आहे. कोविड काळापासून कल्याण डोंबिवलीमध्ये कमी खर्चात सगळ्यांना जाणवलं, त्यावेळेला पण कोणी काम केलं नाही मागणी नाही, त्यावेळेला पण कोणी काम केलं. हेच कल्याण डॉक्टर्स आर्मी, हे जे डॉक्टर्स इथं बसलेले आमच्या असोसिएशनची मेंबरनी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन एक हॉस्पिटलमध्ये खूप सारे जीव वाचवला बरोबर. आणि त्याच्यानंतर पण मागणी तसं काय आमचं प्रायव्हेट असोसिएशन कडनं कधी गेलेली नाहीये सर. बट ऍक्च्युली त्यांनाही माहिती आहे की इथलं डॉक्टर कमी आहे, इथलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, म्हणून आता अंबरनाथ मेडिकल कॉलेज आली आहे. अंबरनाथ मेडिकल कॉलेजला जोडताना आपलं गौरीपाडा हॉस्पिटल जोडलं गेले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे सर स्वतः पण एवढे एफर्ट्स घेतात इथलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना, आणि स्वतः त्यांचाच पार्टीचा माणूस जेव्हा असं काही करतात तर मग हे कुठपर्यंत योग्य? नाही हा प्रश्न मी हे विचारलं नाही, मी बोलतोय का आपल्याकडे कमी आहेत ना? सर याचं उत्तर मी देतो. सर मला सांगा ह्याच्या मूळ मुद्द्याला आपण जाऊया. जर आज एखाद्या हॉस्पिटलमध्ये जागा रिक्त आहे याचं कारण काय? मला सुरक्षिततेची भावना आहे का मनामध्ये? मी मग ते स्वतःला सांगतो. सेफ समजतोय का? मी स्वतःला सेफ कधी समजू? ज्यावेळेला मला सगळं संरक्षण मिळेल. जर मला ड्युटी करायची, मला ऍडमिनिस्ट्रेशन बघायचं आहे आणि एवढं करून पण जर मला मार खायचा असेल तर कोण माझ्यासारखा तरुण आज पुढे येईल आणि शासकीय सेवेमध्ये जाईल? याच्याही पुढे मी तुम्हाला सांगतो, भारतामध्ये सध्या कंडिशन अशी होते, स्पेशालिटी सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर यांची ही मानसिकता झालेली आहे की इथे सुरक्षितता नसल्यामुळे आम्ही परदेशात जाऊन आमची प्रॅक्टिस करतो, कारण आम्हाला तिथे मान मिळतो, सन्मान मिळतो, तिथे कमी टायमिंग मध्ये आम्हाला काम करून आम्हाला व्यवस्थित पैसे मिळतात. पण इथे जर मी सगळे माझे 100% एफर्ट्स देतोय, माझ्या विद्येचा मी संपूर्ण लोकांसाठी मी त्याचा वापर करतोय, पण मला जर आज सुरक्षित वाटत नसेल, माझ्या घरच्यांना जर सुरक्षित वाटत नसेल, तर कसं आम्ही पुढे येऊन काम करणार? सुरक्षितता असेल तर आम्ही पण पुढे येऊन काम करू ना. ती जर आम्हाला नाही मिळत आहे, कारण हे हल्ले होत आहेत आणि हे समाज माध्यमामध्ये आम्हाला हेच सांगायचंय. मला सांगा, आज कुठल्या प्रोफेशन मध्ये एक माणूस पुढे येऊन सांगतो की मला मारू नका? फक्त डॉक्टर हा एकच माणूस आहे की त्याला रस्त्यावर उतरावं लागतं, मला काम करू द्या, मला मारू नका. अशी किती लोक आहेत की ज्या रस्त्यावर उतरून सांगतात की आम्हाला मारू नका? सांगा बरं तुम्ही.
हा समाजासाठीचा पण आम्हाला हा संदेश द्यायचा नाही की आम्हाला काम करायचं आहे, पण आम्हाला फ्री हँडेडली आम्ही कधी काम करू, ज्यावेळेला आमच्यावर दबाव कमी असेल, ज्यावेळेला आमच्यावर हिंसा कमी असेल, त्यावेळेला आम्ही निश्चितपणे काम करणार. आणि कुठल्याही डॉक्टरला असं वाटत नाही ना की माझा रुग्ण दगावेल, तो त्याचे 100% एफर्ट्स देणारच आहे, पण त्याला जर प्रेशराईज केलं तर तो कसं काम करू शकेल? नाही, प्रश्न असा आहे की आपण जे एजन्सी मार्फत डॉक्टर तिथे शास्त्रीनगरला होते, डॉक्टरच्या ज्या वेळेला शासकीय रुग्णालयात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात त्यावेळेला आपण जॉब करतो डॉक्टर्स, त्यावेळेला तिथे डॉक्टरांची कमतरता आहे. हा कधी असोसिएशनने विचार केलाय की प्रशासनाला लिहिलेला आहे का की बाबा डॉक्टर 4 पाहिजे, इथे एकच आहे? सर असोसिएशनला आता असोसिएशन डॉक्टरांच्या पाठीमागे उभी आहे, पण तिथे त्यांना इक्विपमेंट नाहीये, त्यांना 4 ऐवजी रातपाळी एकच डॉक्टर आहे, डॉक्टरांची कमतरता आहे. सर हे आमचं असोसिएशन एकदा मेंबर झाल्यावर मेंबर्सचं त्यांचं वेलफेअरसाठी. आता KDMC मध्ये जर डॉक्टर कमतरता आहे, हे डॉक्टर तुम्ही का नाही बघत, आम्ही त्यांना विचारू नाही शकत. ते राईट्स आम्हाला नाही, ते राईट्स आम्हाला नाही सर, त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रयत्न केला का तुमचा? नाही, या विषयावर ना, मी सांगतो या विषयावर जेव्हा अश्विनी पाटील एमएच होते ना, तेव्हा एक बैठक झालेली. ते पण श्रीकांत शिंदेनी त्यांना कळवलं की आपल्या रुक्मिणीबाईमध्ये जेव्हा काही इन्सिडेंट झालेले आहेत तेव्हा तिथे डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा अश्विनी पाटीलनी सगळ्या वैद्यकीय संघटनेचे जे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांची बैठक बोलवली होती. मी होतो त्या बैठकीला. तेव्हा त्या विषयावर बरीच चर्चा झाली 1-1.5 तास, आणि त्याच्यानंतर पण आणखी एक बैठक झाली, पण तो विषय पुढे कसा का रेंगाळला ते नाही माहीत. पण कन्सल्टंटची कमी आहे आणि आपल्याला कन्सल्टंट इकडे नेमणूक करायची आहे. आणि तेव्हा म्हणजे ॲलोपॅथी म्हणा किंवा आयुर्वेद आणि होमिओपॅथीची पण तिथे विशेषज्ञ आपण स्पेशालिस्ट देऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण तिथे चालू करूया आणि होमिओपॅथिक डिपार्टमेंट पण चालू करूया, या विषयावर पण तिथे चर्चा झाली. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते होतं, पण तो विषय नंतर का रेंगाळला त्याच्याबद्दल माहिती. एक विषय असा आहे की जसं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट येत असते, तशी कधी मागणी केली की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये? आता जो विषय झाला शास्त्रीनगरचा ते फोन ना उचलल्यामुळे त्याच्यानंतरच झालं. जर आपण असोसिएशन चालवता, आपले मेंबर असतील किंवा नसतील, शेवटी ते डॉक्टर आहेत. जे आपले मेंबर नाही त्यांनी मार खाल्ला तर त्यांच्यासोबत राहणार नाही असं तर काही नाही, बरोबर आहे. जर आपण डॉक्टरची जे एजन्सी नेमणूक करते, जी एजन्सी मार्फत जातात, त्यांनी थोडेसे प्रशासनाला जर लिहिलं की बाबा हे सोयीसुविधा असतील तर त्याच्यामध्ये रिसेप्शनिस्ट, जर रिसेप्शनिस्ट 24 तास असेल, 8 तास असेल, 3 असतील किंवा त्यांनी प्रशासकीय यंत्रणा कशी असावी ही सगळा प्रशासनाचा भाग आहे. नाही, बरोबर. माझं काय म्हणणं आहे, असावी ते असावं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, असावं. पण आता रिसेप्शनिस्ट ही फार म्हणजे पुढचीच गोष्ट झाली. बेसिक मूलभूत ज्या गरजा 15 ते 20 लाख लोकसंख्येला पाहिजे, आपण जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीची सगळी जी लोकसंख्या आहे ती खाजगी वैद्यकीय व्यवसायावर निर्भर आहे. तुम्हाला कुत्रा चावला तर रेबीजचं इंजेक्शन सुद्धा सरकारीमध्ये लोक भेटत नाही, ठीक आहे. त्यामुळं कुठेतरी ह्या उदाहरणानंतर प्रशासनाने किंवा इथल्या नेत्यांनी याचं थोडंसं चिंतन करून आपल्या जनतेला कशा पद्धतीनं तुम्ही 500 खाटांचं हॉस्पिटल बनवा ना, काही प्रॉब्लेम नाही. तिथं हे होणार नाही, वाद झाला बेड नव्हता म्हणून किंवा हे नव्हतं म्हणून, हा विषय झाला नसता जर का हे सगळं सुसज्ज असतं यावेळेस केलं असतं. कोविडमध्ये साहेब जर का ही खाजगी, आम्ही खाजगीच म्हणू शकतो आता, खाजगी कल्याण डॉक्टर आर्मी जर का सरकारच्या सपोर्टमध्ये नसती, ज्या पद्धतीनं आता कल्याण डोंबिवली महापालिकेनं मिरवलं की आम्ही भारतात नंबर 1 अवॉर्ड भेटला, तर हे न होता साहेब अक्षरशः कल्याणच्या रस्त्यावर डेड बॉडी भेटल्या असत्या. एवढी भीषण परिस्थिती कल्याणची झाली असते. पण खाजगी आणि यांनी सगळ्यांनी एक हे करून वेगवेगळे युनिट स्थापन केले, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा ह्या गोष्टी झाल्या. नाहीतर कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य व्यवस्था पुरती एक्सपोज झाली असती, कारण की ती साधी काविळीची साथ सुद्धा सांभाळू शकत नाही, अशी पद्धतीची आरोग्य व्यवस्था कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. माझं म्हणणं असं आहे हो, तुमचं की बरोबर आहे. असोसिएशन तर्फे काही सूचना की जे हल्ले होते ते थांबू शकतात, काही कमी होऊ शकतात, त्याच्यासाठी असोसिएशननी कधीही प्रशासनाला काही पत्रव्यवहार केला आहे की ह्या कमतरतेमुळे मारहाण होते? सर आज जी मागणी आहे त्याच्यामध्ये हे पण आहे, तेच बोललो ना, काउन्सिलर्स असू द्या, सिक्युरिटी असू द्या, येणारे जे नातेवाईक असतील
ते गर्दी कमी करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी तेच मागणीमध्ये ते पण आहे. ऑलरेडी ज्या दिवशी आपल्याला कंप्लेंट झाली आणि अटक झाली त्या दिवशी रात्री आपल्या आयुक्तांबरोबर जे मीटिंग झाली, दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर आपण परत जे जॉईन झालेत KDMC मध्ये डॉक्टर त्याच्या अगोदर हे सगळं मागणी होती. त्याच्या